आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. ताई, लाडक्या बहिणींच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल असे लाडक्या बहिणी मागणी करीत आहेत. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या की मधले 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसेसर 1 दिवसासाठी आम्ही बंद ठेवली होती. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे तो पोहोचवण्यात येणार आहे. आज आहे बुधवार 18 जून आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना जूनचा 12वा हप्ता हा त्यांच्या खात्यात येणार आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात लक्षात घ्या. परंतु यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, कारण यादी त्याच्याच बेसिकवर तयार होणार आहे. मी जे सांगते ते केलं तर तुमचं नाव यादीत राहणार आहे. अन्यथा जसं तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला, मेचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना मिळाला नाही, यादीतून बाहेर काढलं गेलं, तसंच जून मध्ये सुद्धा तसंच होणार आहे. जे लाडक्या बहिणी या गोष्टीची खबरदारी घेणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना यातून बाहेर काढलं जाणार आहे. तोपर्यंत बघा मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत. आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे. त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे. त्या दृष्टीने आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपले लखपती दिदी बनवायचे आहेत. त्यातल्या 25 लाख आम्ही ऑलरेडी बनवलेले आहेत. यावर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत. आपण आताच बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 1,500 देऊन थांबणार नाही, तर त्यांना आम्ही लखपती बनवणार आहोत असं त्यांचं स्वतःचं मत आहे. त्यांनी स्वतः बोलताना सभेमध्ये सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलं आहे की आम्ही 50,000 रुपये लाडक्या बहिणींना कर्ज म्हणून देणार आहोत, ज्याच्यामध्ये ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, त्याच्यामध्ये ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. यासाठी आपले राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मागच्या आठवड्यात एक मोठी घोषणा केली, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना माझं घर हे त्यांचा अधिकार आहे, घरकुल योजना ही त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर अतिशय आनंदाची बातमी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला डिटेल मध्ये सविस्तर मध्ये ही माहिती पाहणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच आपण बघितलं की त्यांनी काय वक्तव्य केलं. आम्ही लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत. परंतु कोणत्या लाडक्या बहिणी, आता लक्षात घ्या, त्यांनी 1 करोड लाडक्या बहिणींना जवळपास लखपती बनवणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता येईल त्या काही दिवसांमध्ये. परंतु जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर लक्षात ठेवा, जर तुम्ही काही नियमांच्या बाहेर गेलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं सरकारी योजना असेल, सरकारी काही विविध कार्यक्रम असतील किंवा काही वेगवेगळ्या सोयी असतील, जसं की घरकुल योजना असेल, माझी लाडकी बहीण योजना असेल, कर्ज योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांचा लाभ हा घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची दक्षता घ्यायची गरज आहे. प्रत्येक महिन्यातून 2 महिन्याला लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काय होतं बघा, तुम्ही काय करता, एकदा फॉर्म भरला की संपला, ते येऊ ना येऊ असं करायचं नाही. आपल्याला प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये सरकारकडून आलेच पाहिजेत. आपल्या घरात जर 2 व्यक्ती असतील तर महिन्याला 3,000 रुपये येतील. महिन्याला एक मोठा आधार आपल्या लाडक्या बहिणीकडून आपल्या संसाराला हाती लागत असतो. त्यामुळे कुणीही चुकून सुद्धा याला कमी समजू नका. आता कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे वाटपाला, पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे वाटप होणार आहे. आपण आत्ताच बघितलं, आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या. आणि हो, कारण पुढच्या आठवडा हा शेवटचा आठवडा आहे. हा आठवडा पण आता मंगळवार गेलेला आहे, तर पुढचे 3 ते 4 दिवसात यादी तयार होऊन बँकेत जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला या यादीत असणं खूप गरजेचं आहे. आता आज तुम्हाला बँक ओपन झाल्यानंतर महत्त्वाचं काम करायचं आहे. बँकेत जायचं आहे. बँकेत गेल्यानंतर आपलं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट चालू आहे का नाही हे चेक करायचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी प्रत्येक वेळेस जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये बॅलन्स कमी असल्यामुळे त्यांचे पैसे कापले जात आहेत किंवा त्यांचं अकाउंट ब्लॉक किंवा बंद केलं जात आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण अकाउंट चालू आहे का नाही, कारण बघा आपण जर बघितलं तर आपण जास्त पैसे ठेवत नाही अकाउंटमध्ये, कारण आपण एक सामान्य लोक आहोत. आपलं मायनस मध्ये अकाउंट तर नाही ना. आपले ट्रान्झॅक्शन सगळं चेक करायचं. आता बघा, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ट्रान्झॅक्शन चेक करता येतात. त्यांना तुम्ही सांगू शकता की मला मोबाईल बँकिंग चालू करून द्या. ते मोबाईल बँकिंगद्वारे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करून देत असतात. त्यामुळं म्हणजे घरच्या घरी तुम्ही ट्रान्झॅक्शन चेक करता येईल की काय होतंय काय नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं समजतील.
दुसरी गोष्ट, आपले जे आधार कार्ड आहे ते बरोबर लिंक आहे का, याची आपल्या बँकेत अकाउंटची KYC प्रोसेस झालेली आहे का. KYC म्हणजे काय, ती तुम्हीच कस्टमर आहात का. जर तुम्ही जे KYC केलेलं आहे ते तुम्ही चेक करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, जे आधार कार्ड आहे आपलं ते बँकेला लिंक आहे का आणि ते ॲक्टिव्ह आहे का. तुम्ही म्हणाल आमचं गेल्या महिन्यात झालं होतं, परंतु भरपूर लाडक्या बहिणींचं डिॲक्टिव्ह पण होत आहे, जिथं आपण भरपूर ठिकाणी असा प्रॉब्लेम बघितलेला आहे. पुढची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, रेशन कार्डची. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड सिरियल घेतलेलं नाहीये. रेशन कार्ड म्हणजे तुमचा पुरावा आहे की तुम्ही त्या योजनेमध्ये बसत आहात. जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नसेल तर आपण रेशन कार्ड देतो, माहिती आहे ना. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, तर रेशन कार्ड मध्ये तुमचं ऑनलाईन पद्धतीचे नाव दिसणं खूप गरजेचं आहे. माझ्या लाडक्या ताईंनो ते महत्त्वाचं काम आधी पुढचे जे हप्ते असतात किंवा पुढच्या ज्या मोठमोठ्या योजना असतात, लखपती बनवण्याच्या योजना असतील, कर्ज मिळण्याची योजना असेल, त्या तुम्हाला मिळू शकत नाहीत. त्यामुळे या छोट्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत आपण त्या केल्या पाहिजेत, हाताबाहेर घेऊन जायच्या नाहीत. अन्यथा काय होतं, मग सगळ्यांना पैसे येतात, आपल्याला पैसे येत नाही. आता बघा, गेल्याच महिन्यात भरपूर लाडक्या बहिणी बाद झाल्या, कारण त्यांचं उत्पन्न वाढलं होतं, बरोबर. कारण त्यांनी काहीतरी नोकरी लागली, काही सरकारी नोकरीमध्ये जॉब लागली. जर तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. म्हणजे जर कोणी तुमच्यावर तक्रार केली, शेजारी किंवा आपले चांगले हितचिंतक असतात, तुम्हाला माहिती आहे की शेजारी पाजारी जाऊन सांगतात की यांचा असं आहे, त्यांना काही लाडकी बहीण योजनेची गरज नाही, तर मग अशा प्रकारे तिथे तुमची चाचणी झाली तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला हवाय, तुमच्याकडे रेशन कार्ड हवंय, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड हवंय. ह्या सगळ्या गोष्टी असणं अतिशय आवश्यक आहे, बरोबर आहे ना. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील मला काय म्हणायचं आहे आणि काय नाही. बघा, त्यासाठी आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यादी तयार होऊन बँकेत चेक जमा होईल, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. एवढ्या 2 ते 3 दिवसात कोणाकोणाला जूनचा हप्ता पाहिजे, कोणाकोणाला 50,000 रुपये कर्ज पाहिजे आणि कोणाकोणाला घरकुल योजना पाहिजे, पटापट कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणी या चॅनेलवर जर नवीन असेल तर या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.